आणि आता 23 आणि 24 पर्यंत मध्ये 1290 बांगलादेशी घुसखोरांना आपण अटक केलेली आहे. आणि आता 2025च्या गेल्या 45 दिवसात 539 बांगलादेशी घुसखोरांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे. त्यामुळे ही कारवाई चालली आहे. यातल्या 341 घुसखोरांना आपण परत पाठवलाय, डिपोर्ट केलेला आहे. इतरांना डिपोर्ट आपल्याला लगेच करता येत नाही, कारण त्यांच्या विरुद्ध आपल्या कोर्टात केस चालली असल्यामुळे आपल्या नियमानुसार त्या कोर्ट केसचा निर्णय लागल्यानंतर त्यांना सजा झाली तर सजा भोगल्यावर डिपोर्ट करावं लागतं, सजा झाली नाही तर ते त्यांचं ॲक्विटल झाल्यानंतर डिपोर्ट करावं लागतं. त्यामुळे ती कारवाई आपण करणार आहोत. नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत आणि गेल्या 4 वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला, पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांच्यावर कारवाई केली. 2024 मध्ये जवळपास 28 नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं. 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यातले 8 हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली. असे 40 वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत. जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 22 नक्षलवाद्यांनी शरणागती पकडलेली आहे. आणि आपला प्रयत्न आहे, एक टार्गेट, फार अॅम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च 2026 पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रेसर आहे. आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते. मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते. दुसरं, पोलीस भरतीच्या संदर्भात पुन्हा एकदा अनेकांनी त्या ठिकाणी बाब उपस्थित केली. तर आपण गेल्या 3 वर्षामध्ये 35,802 इतकी पोलीस भरती पूर्ण केली आहे. आणि नानाभाऊ, तुमच्या आकडेवारीत थोडी सुधारणा करतो. आता फक्त 10,000 पद रिकामी आहेत, जे दरवर्षी होतात, म्हणजे 5-7 हजार दरवर्षी होतात. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये कुठेही आपण मागे नाही. पोलीस गृहनिर्माणमध्ये देखील आपण गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलं आणि त्यातून आता आपली जी काही ही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे 47% आपण आलो आहोत. आपल्याला 60% पर्यंत पोहोचायचं आहे. जवळपास आता 11,259 घरांचं काम चाललेलं आहे. 83,538 क्वार्टर्स उपलब्ध झालेले आहेत, ऑलरेडी आहेत. आणि साधारणपणे 37 अजून नवीन निविदा या आपण काढलेल्या आहेत. त्यांची कामं झाली की जवळपास आपल्याला 95,000 या ठिकाणी क्वार्टर्स हे उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाची मदत आपण घेतोय. देशामध्ये CCTNS पूर्ण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. आता CCTNS 2 कडे आपण चाललो आहोत, ज्याच्यामध्ये आपण बँडविड्थ वाढवतो आहोत. याच्यामुळे देशभरातले जे काही क्राईम रेकॉर्ड्स आहेत ते कनेक्टेड झालेले आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रात क्राईम करून एखादा व्यक्ती हा जर उत्तर प्रदेशात जाऊन लपला आणि तिथे त्यांनी एखादा क्राईम केला, तिथे पकडला गेला, तर आता यांचे सगळ्यांचे फिंगरप्रिंट, आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही जी पद्धत आहे 2018 साली महाराष्ट्राने सुरू केली आणि केंद्र सरकारने ती स्वीकारली आणि केंद्र सरकारने स्वीकारताना महाराष्ट्राने सुरू केलं म्हणून आम्ही आता हे स्वीकारतोय. महाराष्ट्राची त्या ठिकाणी त्यांनी तारीफ केली. देशभरामध्ये आता सगळे जुने रेकॉर्ड आणि नवीन रेकॉर्ड याचं डिजिटायझेशन होत आहे. त्यामुळे कुठलाही व्यक्ती देशाच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी देखील त्याचा रेकॉर्ड तपासता येईल आणि त्याच्यावर अन्यत्र कुठे गुन्हे आहेत हे गुन्हे देखील आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. जवळपास आता याच्यामध्ये आपण 13.37 कोटी नोंदी केलेल्या आहेत. पण 49 लाख FIRच्या माहिती फीड केली आहे. 97 लाख अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती फीड केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून 22 सेवा देतो. त्यात 42,61,000 नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मी जसं सांगितलं की आपण मार्वल नावाची एक व्यवस्था उभी केली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करते. आणि याच्यामध्ये आपण मार्वलच्या माध्यमातून AI पॉवर्ड ऑब्जेक्ट डिटेक्शन, AI आधारित CCTV फुटेज विश्लेषण, CDR, IPDR, TDR साठी AI पॉवर्ड चॅटबॉटचं विश्लेषण आणि स्मार्ट ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, म्हणजे सगळ्या पद्धतीनं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करण्याकरता व्यवस्था आपल्याकडे उभी झाली आहे. त्या ठिकाणी कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्ट करायचं असेल ते आपल्याला करता येऊ शकतं. CCTV फुटेजचं विश्लेषण आपल्याला
मी सांगितलं त्या दिवशी अगदी 50 शहरातलं सीसीटीव्ही फुटेज एकत्रित दिलं तरी 15 मिनिटात आपल्याला त्याचं विश्लेषण करून मिळतं. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात कुठलाही अगदी डम डेटा आहे, 10 वर्षाचा डेटा जर आपण प्राप्त केला तर आपण 15 मिनिटात त्याचं विश्लेषण करू शकतो. अशा प्रकारची ही व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. खरं म्हणजे या निमित्ताने एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे. आपण राजकारण करतो, पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाहीये. आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस 16 मध्ये रजिस्टर झाली, 19 मध्ये ती संपली. खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते, ते आमच्यासोबत नव्हते, पण ती हरकत नाहीये कुठेही असलं तरी. आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो. एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत, बाबा हे घरच्यांना अपमान नको, समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो. पण त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं, त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही, मला कोर्टाने त्यात सोडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला. ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत. आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य, म्हणजे मागणी केलेली आहे, तक्रार योग्य आहे, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तर 3 तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होतं. ही जी काही महिला आहे, त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो, आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्यामध्ये 3 तक्रारी झाल्या. पहिली जयकुमार गोरेंनी केली, त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे. दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतनसिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भातली आहे. आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली. कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्या विरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली. आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी 2 इसमांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या 4 तक्रारी या ठिकाणी झाल्या. आणि मग याच्यामध्ये 3 लोकांना अटक झालेली आहे. एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे. आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले. यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात.
पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे. पण त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार. यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत. पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही. आता याची चौकशी होईल. पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून 100% सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे. ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे. याला आता नखच उरले नाही. कारण ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात, रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात, रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही. कसं चालेल? शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही. आता आपण काल या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली, सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेले जे 288 लोक आहेत तुमची काही औकात नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठेही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे. पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं. मी आपल्यावर सोडतो अध्यक्ष महोदय, आपण आमचे कस्टोडियन आहात. पण मला असं वाटतं की कुठेतरी मला आठवतं या सभागृहाने हिम्मत करून सनदी अधिकाऱ्याला देखील जेलमध्ये टाकलेला आहे जयंतराव. या सभागृहामध्ये अनेक लोक मी बघितलेले आहेत, याच दारामध्ये राजदंड लावून उभे राहून त्यांना रिप्रिमांड आपण केलेला आहे. कुठे गेलं ते सभागृह? असं आहे की आमच्या वैयक्तिक अपमानाकरता कधी या सभागृहाचा उपयोग करू नका. तो होत असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. आम्हाला जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत ते या सभागृहात काम करण्याकरता दिले आहेत. मला एखाद्या माझ्या ड्रायव्हरने काहीतरी केलं म्हणून, मला पोलीसवाला उलट बोलला म्हणून याकरता नका करू. पण ज्यांनी सभागृहाचा अवमान होतोय, सभागृहाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी खरोखर या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करतोय. आपल्याला कल्पना आहे की काही विषय निश्चितपणे या ठिकाणी आले की ज्या विषयांच्या संदर्भात बोललं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी
यांच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आला, आता याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा वेगळा आहे. पोस्टमॉर्टम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी आव्हाड साहेब विसेरा हा प्रिझर्व करतो. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा बाह्य जे काही ते हे असतात आणि जे काही आतल्या पार्ट्स पाहतात त्याच्या आधारावर केला जातो आणि त्याचा अंतिम रिपोर्ट हा विसेराच्या आधारावर येतो. आता विसेराचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. तथापि या ठिकाणी जोपर्यंत जस्टिस अचलिया कमिटी आतापर्यंत ज्यांनी या संदर्भातले रिपोर्ट दिले त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आधार घेतला, कोणी विसेराचा आधार घेतलेला नाही. पण जस्टिस अचलियांची समिती आपण या ठिकाणी नेमलेली आहे आणि जस्टिस अचलियाच्या समितीला आपण या संदर्भातली टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे जर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलिया कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर विसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 4 लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे. पण जर अचलिया कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल. आता त्यातला प्रश्न एवढाच आहे की विसेरा आणि मूळ रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. बीड मधलं आपल्याला प्रकरण माहिती आहे. या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं. ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता. पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगरूणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात आपण याच्या आधीच मी बोललो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर मी बोलत नाही. नागपूर दंगल प्रकरणावर देखील मी यापूर्वी पूर्ण निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. पण आता एवढंच सांगतो की 107 आरोपी याच्यामध्ये पकडलेले आहेत. त्यातले 12 आरोपी हे ते आरोपी नाही म्हणतायत त्यांना, ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही, इतरांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरचा विषय मी सांगितलाय. हा जो विक्रम गायकवाड यांचा विषय आपण मांडला हा ऑनर किलिंगचा विषय नाहीये. या विषयामध्ये आपण जर बघितलं तर या विक्रम गायकवाड यांना हा जो काही अनुज मल्हारी चव्हाण आहे यांनी हात उसने पैसे दिलेले होते आणि त्या पैशातनं हा व्यवहार झाला. त्याचा इंटरकास्ट मॅरेज झाला, पण त्या मॅरेजचा या पूर्ण याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. या संदर्भात पूर्ण सगळे पुरावे आलेले आहेत आणि हा पैशांच्या देवाणघेवाणीवरनं त्यांचा तो दुर्दैवी खून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि राज्यामध्ये एकूण 2024 मध्ये 3 घटना ऑनर किलिंगच्या झाल्या ज्या 23 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे घटना त्या वाढतायत असं म्हणणं काही योग्य होणार नाही. हुक्का पार्लरच्या संदर्भात आता सकाळीच आपण त्या संदर्भात आपल्या प्रश्नोत्तर तासात भरपूर चर्चा केली असल्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देऊ. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल घोटाळा हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय ज्याला म्हणता येईल म्हणजे शब्द योग्य नाही पण गमतीशीर आहे की काही व्यक्ती नुसता नाव वापरून वेगवेगळ्या राज्यांना देखील गंडवू शकतात. त्याचा हा एक उत्तम नमुना आहे की यांनी असा आव आणला की जणू काही हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अधिकृतच सोहळा आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केली
आणि त्यातनं पूर्ण घोटाळा केला. आता दोन्ही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत आणि त्यावर कारवाई ही चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने महसूल विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि वाळू चोरट्यांचा विषय बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मांडला. वाळूच्या संदर्भात एक नवं धोरण हे अगदी अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात कधीही हे धोरण या ठिकाणी आपण जाहीर करतो. हे धोरण करत असताना दोन प्रयत्न आपण केले आहेत की वाळू तस्करीला त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळू नये, नाही ते करणं परवडू नये, अशा पद्धतीनं या धोरणाची आखणी आपण करतो. आणि कालच धोरण होतपर्यंत आपल्या ज्या विविध घरकुलाच्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर योजना असतील राज्याच्या, या सगळ्या योजनांच्या जे आपले लाभार्थी आहेत त्यांना वाळू मिळाली पाहिजे या संदर्भात माननीय महसूल मंत्र्यांनी कालच त्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जालन्याचा विषय खोतकर साहेब आपण मांडला होता की ज्याच्यामध्ये कोणाचाही जमिनी कोणाचे नावावर झालेल्या आहेत